हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये. आज आपण बनवतो आहे डाळ कांदा. तर ही डाळ आपण बनवतो आहे लाल मसूरची डाळ आहे. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी डाळ कांदा बनवून पहा. खूप छान होतो आणि बनवायलासुद्धा खूप सोपं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लाल मसूरची डाळ लागणार आहे. तर मी ते 1 वाटी लाल मसूरची डाळ घेतली आहे आणि मोठे 2 कांदे असे बारीक चिरून घ्यायचे. 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे. जास्त काही साहित्य लागत नाही. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर साधी सिंपल एकदम बनवतोय तरीसुद्धा खूप छान होते. जास्त या डाळीला शिजवायचा नाही. अशीच आपण डाळ कांदा सुकी डाळ बनवतोय. तर चला फोडणी करून घेऊया. सगळ्यात अगोदर कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान फुटू द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि कढीपत्ता टाकायचा. हे सगळं तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया. कांदा जरा जास्त वापरायचा. आपण डाळ कांदा बनवतो. डाळीमध्ये कांदा जर चांगला भरपूर टाकला ना तर डाळ खूप छान होते. आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. तर थोडा वेळ कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली. आलं लसूणची पेस्ट, कांदा थोडा वेळ परतवून घेऊया. हळूहळू कांद्याचा कलर पहा चेंज झालेला आहे. हलका फुलका कांदा भाजला की याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. तर कांदा आपला चांगला मीडियम असा भाजून झाला आहे. खूप कच्चा राहू द्यायचा नाही आहे किंवा खूप सगळाच भाजून घ्यायचा नाही. पूर्ण मोकळा होईपर्यंत मीडियम असा कांदा भाजून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि तोसुद्धा परतवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो आणि लगेच वितळला जातो. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट सगळं चांगलं आपण परतवून घेतले. हे सगळं भाजलं की याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. तर इथे मी 1.5 चमचा चटणी टाकून घेतली. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त टाकू शकतात. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूया. थोडीशी हळद टाकूया आणि पाव चमचा इथे मी पावभाजी मसाला टाकला आहे. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकतात. गरम मसाला, किचन किंग मसाला आणि पाव चमचा धना पावडर. तर पॅकेटमधून मसाला पावभाजीचा चमच्यामध्ये टाकताना व्हिडिओ स्टॉप केला होता तर मसाला टाकताना ते दिसलंच नाही. आता जे काही मसाले असतील तुमच्याकडे ते टाकले. त्यानंतर आपण जी डाळ घेतलेली ती धुवून घ्यायची आणि सगळी डाळ आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची. डाळ अजिबात भिजवून घ्यायची नाही. जेव्हा आपण ही डाळ बनवणार तशी डायरेक्ट टाकायची धुवून. भिजवण्याची गरज नाही. लगेचच ही डाळ शिजली जाते. आपल्याला खूप शिजवायचीसुद्धा नाही आहे. अगदी थोडं थोडं पाणी टाकून थोडीशी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची. अर्धी कच्ची डाळ ही अशी शिजवली जाते. तर आता आपण फोडणी करून घेतली. सगळं चांगलं मिक्स केलं आहे. अगदी थोडंसं याच्यात पाणी टाकून घ्यायचे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. नाहीतर डाळ खूप शिजली जाईल आणि ही डाळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही. लगेच शिजते. त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचे. गॅस कमी ठेवायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. पोहे खायच्या चमच्याने 3 ते 4 चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेतले. याच्यावर झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती थोडा वेळ हे डाळ शिजवून घेऊया. परत थोड्या वेळाने हे झाकण खोलून घ्यायचे आणि डाळ मिक्स करून घ्यायची. तर थोडीशी डाळ शिजलेली आहे. आणखीन थोडीशी आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची. अगदी थोडी. तर पाहू शकतात थोडी मऊ झाली आहे. ही डाळ आपल्याला कडक पण होऊ द्यायची नाही. तेलामध्ये जर अशी शिजवली तर कडक होईल. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून ही डाळ अर्धी कच्ची अशी शिजवून घ्यायची. मऊ व्हायला पाहिजे थोडीशी. एवढीच शिजवायची. तर आणखीन 2-3 चमचे पाणी टाकून घेतले. तर जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि अर्धी कच्ची डाळ अशी ही शिजवून घ्यायची. तर परत एकदा हे सगळं मिक्स केलेलं आहे. आता परत याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी शिजवून घेऊया. तर गॅस कमीच ठेवायचा म्हणजे डाळ चांगली मऊ होते. तर पाहू शकतात आता व्यवस्थित आपली ही डाळ शिजलेली आहे. खूप जास्त शिजली नाही आहे किंवा कच्चीसुद्धा नाही आहे. अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. तर परफेक्ट अशी आपली डाळ तयार झाली आहे आणि रंग पाहू शकतात खूप छान आलेला आहे. अशा सुक्या भाज्यांमध्ये थोडीशी हळद टाकली ना तर भाज्यांचा रंग खूप छान येतो. सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आता गॅस बंद करून घ्यायचं आहे. आपली परफेक्ट अशी डाळ शिजून तयार झाली. तर आहे की नाही एकदम झटपट सोपी बनवायला आणि खायलासुद्धा खूप भारी लागते बरं का. चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात. नेहमी त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशी डाळ कांदा नक्की बनवून पहा.
आणि एकदम 10 मिनिटात ही डाळ बनवून तयार होते. तर चला लगेच आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर जास्त काही साहित्य लागत नाही, वेळ लागत नाही, कमी साहित्यात कमी वेळेत ही डाळ बनवून तयार होते. तर आहे ना एकदम बनवायला सोपी. तुम्हीसुद्धा कधी अशी डाळ बनवली नसेल तर नक्की ट्राय करून पहा. तशा पद्धतीने आपण ही डाळ बनवलेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहता येतील. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.